आज आपण कांदे पोहे बनवणार आहोत। त्याकरता हे पाव किलो पोहे नळाखाली 2 वेळा धुवून भिजत ठेवलेले आहेत। 3 कांदे ह्या साईजचे कापून घेतलेले आहेत। 2 चमचे साखर घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे, मोठे 2 चमचे तेल घेतलेलं आहे, जिरे मोहरी घेतलेली आहे, हळद आणि हिंग घेतलेला आहे। गार्निशिंग करता खोबरं किसून घेतलेलं आहे, शेंगदाणे, कोथिंबीर आणि लिंबू घेतलेला आहे। आता आपण पोहे बनवूया। कढई तापलेली आहे, त्यात आपण हे तेल घातलंय। तेल घालून गरम झाल्यावर आधी आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत। तेल गरम झालेलं आहे, आता आपण हे शेंगदाणे तळून घेणार आहोत। शेंगदाणे तळून काढून घ्यायचे, नाहीतर त्यातच कांदा टाकला तर शेंगदाणे नरम होतात, ते चवदार लागत नाही। म्हणून शेंगदाणे तळून आधी काढून घ्यायचे बाजूला, मग फोडणी द्यायची पोह्यांना। शेंगदाणे तळून झालेले आहेत, आता आपण हे याच्यात काढून घेणार आहोत। आता आपण जिरे मोहरी घालणार आहोत, मिरची, कढीपत्ता, कांदा। आपला कांदा सोनेरी रंगाचा झालेला आहे। आता आपण यात हळद आणि हिंग घालणार आहोत। हळद हिंग घालून हलवून घ्यायचं, गॅस बारीक करायचा आणि साखर आणि मीठ पोह्यात घालायची आणि मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळ्या पोह्यांना लागते आणि साखर विरघळली जाते पोहे गरम होताना। मग ते पोहे छान चवदार लागतात। सगळीकडे मीठ साखर लागलेलं असतं। हे बघा, असं सगळं हळदीचा छान रंग आलेला आहे। पोह्यात आपण साखर आणि मीठ घालून घेतलेलं आहे, हे आता याच्यात घालायचे। हे मिक्स झालेलं आहे, कांदा, साखर, मीठ, पोहे सगळं लागलेलं आहे। तर हे पोह्यांची वाफ कोंडण्याकरता, म्हणजे मऊ पोहे होतात आणि साखर विरघळण्याकरता आपण याच्यावर 2 मिनिटं झाकण ठेवणार आहोत। हे बघा, पोहे छान मऊ झालेले आहेत, साखर पण विरघळलेली आहे। आता आपण याच्यावर लिंबू घालणार आहोत, पूर्ण हे सगळीकडे हलवून परत लिंबू घालायचं, नाहीतर मग एकाच जागेवर लिंबू लागतो, काही ठिकाणी लिंबू लागत नाही। म्हणून लिंबू घालून सगळीकडे हलवून घ्यायचं। परत 1 मिनिटाकरता झाकण ठेवायचं। हे आपले पोहे पूर्णपणे झालेले आहेत, सगळे त्यातले सामान मिक्स झालेलं आहे। आता आपण गॅस बंद करणार आहोत। हे बघा, हे पोहे आपण काढून त्याच्यावर गार्निश केलेलं आहे। कोथिंबीर, सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे मी। सुक्या खोबऱ्याची चव एकदम छान लागते। असे हे पोहे तुम्ही करून बघा आणि मला तुमचा फीडबॅक जरूर कळवा।